प्रॉब्लेम 5वा चालू करतो आहे आपण. त्याच्यातले 2 इक्वेशन आणि त्यांचे बॉक्स आपण रेडी करून घेतले. आता ह्या इक्वेशनसाठी आपण ह्या बॉक्समध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू काढून घेऊ. चला आता आपण टेक काय घेऊया, एक्सची व्हॅल्यू छोटीच घेऊया, आपण 0 घेऊया. 0 एक्स इज इक्वल टू 0. मग आपण इक्वेशन काय आहे, 3x - 4y इक्वल टू -7. 3 × 0, एक्सच्या जागेवरती 0 ठेवला, -4y इक्वल टू -7. हे झालं 0. -4y इक्वल टू -7. -4y इक्वल टू -7. हे मायनस काढून टाकतोय आपण. देअरफॉर y इक्वल टू 7/4. आपण कसं लिहू शकतो याला, 0 7/4. 0 7/4. आता हा 7/4 म्हणजे हा काय असतो, 7/4 म्हणजे हा 1.75 समथिंग येईल. जास्त घाबरून जायचं नाही. असं आलं तर याचं उत्तर हे असं 2 आणि 3, 1 आणि 2च्या मध्ये पॉईंट येतो. ठीक आहे. आता आपला दुसरा पॉईंट घेऊ आपण, टेक 1 घेऊया. (3x - 4y इक्वल टू -7. मग 3 1 -4y इक्वल टू -7. 3 - 4y इक्वल टू -7. -4y इक्वल टू -7 आणि हा +3 इकडे गेला मायनस. हा -4y इक्वल टू -10. हे काढून टाकू आपण. y इक्वल टू 10 डिवाइड बाय हा 4. मग हा काय होता आपला, 2 दूनी 4, 2 पंचे 10. मग हा आला 5/2. हा पण पॉईंट सेम तसं झाला. हा मग 5/2 म्हणजे आपण काय घ्यायचा, 5/2 म्हणजे 2.5. मग आपण काय घेतला, एक्ससाठी 1 आणि हा आला आपला 5/2. 5/2 म्हणजे एवढं घाबरायचं नाही. आता आपला तिसरा पॉईंट, -1 घेऊया. मग आपलं इक्वेशन काय आहे, 3x - 4y इक्वल टू -7. 3 × -1 इक्वल 4y -7. हा -3 - 4y इक्वल टू -7. 4y -7 हा इकडं आल्यावर +3 होईल. -4y याच्यातून 7मधून 3 गेले 4, पण -4 होईल. मोठ्या संख्येचं चिन्ह, हा मायनस प्लस. देअरफॉर y इक्वल टू 4/4. मग y इक्वल टू आला 1. मग आपण -1 आणि 1 असं घेऊ. हा x -1 आणि हा 1 म्हणजे -1, 1. हे आता दुसऱ्या इक्वेशनसाठी सॉल्व करूया आपण. आता एक x इज इक्वल टू 0. 5x - 2y इक्वल टू 0. 5 × 0 - 2y इक्वल टू 0. हा 0 झाला आहे, हा सगळा 0 झाला. -2y इक्वल टू 0 म्हणजे हा 2 इकडे पाठवले पण 0च होतं. देअरफॉर y इक्वल टू 0. 0,0. x2 घेऊया आता आपण. 5x - 2y इक्वल टू 0. 5 × 2 - 2y इक्वल टू 0. 5 × 2 = 10 - 2y इक्वल टू 0. हा -2y इक्वल टू 0. हा प्लस इकडे गेला -10.
हा -2y असं लिहू आपण -10, हे दोन्ही कॅन्सल करू. मग y इक्वल टू 10 डिवाइड बाय 2, मग हा y इक्वल टू आला 5, 2 5, 2, 5 असं लिहून घेऊया आपण. आता आपण तिसऱ्याची व्हॅल्यू घेऊया -1. टेक x इज इक्वल टू -1. 5x - 2y इक्वल टू 0. 5 इंटू -1, 2y इक्वल टू 0. -5 2y इक्वल टू 0. -2y इक्वल टू 0. हा +5 इकडं आला. -2y इक्वल टू 5. y इक्वल टू 5/2. पण हा साईन इकडं देऊ. हा 5/2 म्हणजे हा बी तसा झाला, म्हणजे हा -2.5 येईल. y इक्वल टू हा x इज इक्वल टू -1 आणि हा -5/2. -1, -5/2. आता हा आपण ग्राफ काढूया, याचे पॉईंट प्लॉट करूया. 1 2 3 4 5 याच्या XY ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह आले. 1 2 3 4 5. आता x ॲक्सिस निगेटिव्हमध्ये -1 -2 -3 -4 -5. y ॲक्सिस खाली निगेटिव्ह -1 -2 -3 -4 -5. चला आता आपण पहिले इक्वेशनचे पॉईंट घेऊया. पहिले इक्वेशनचे पॉईंट काय आपले 0, 7/4. 7/4 म्हणजे 1.75 म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये. एक्सचा तर आपला 0 आहे म्हणजे हा, आणि वायचा काय 7/4 म्हणजे 1.75. 1.75 म्हणजे हा 5 म्हणजे समथिंग इथं, म्हणजे हा पॉईंट इथं येईल आपला. समजा 0, 7/4. ओके. हां, तर दुसरा पॉईंट आहे आपला 1. एक्सवरती आहे 1 म्हणजे हा पॉईंट, आणि वायवरती 5/2. 5/2 म्हणजे 2.5 आपण काढून घेतलं आहे. 1 आणि 2.5. वायवरती 2.5 म्हणजे 2, हा 1, 5/2 म्हणजे 2.5 म्हणजे हा 2.5 म्हणजे हा 2 आणि 3च्या मध्ये हा पॉईंट. वन आणि हा 5/2. ओके. तिसरा पॉईंट आहे आपला -1 आणि 1. एक्सवरती -1 आणि वायवरती 1 म्हणजे हा पॉईंट. आता हा तिसरा पॉईंट काय आपला 1 -1 आणि 1. -1 एक्सवरती आणि 1 याच्यावरती म्हणजे हा पॉईंट आहे. -1, 1. पण आपण हा पहिला पॉईंट चुकीचा प्लॉट केला मित्रांनो. हा आपला 7/4 म्हणजे 7/4 तर 1.75. आपण 0 आणि 1च्या मध्ये प्लॉट केला, हा चुकला आहे. तर हा येणार इथं 1 आणि 2 1.75 म्हणजे 1.5ची लाईन ही 1.75 म्हणजे ही लाईन येणार. आपण चुकीचं केलं तर मग अशी हा पॉईंट आहे हा. तर हे आपण जोडून घेऊया. ही एक इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करून झालेत आपले. या इक्वेशनचं नाव काय आपलं 3x - 4y. 3x - 4y इक्वल टू -7. ठीक आहे. आता यात आपण दुसरं इक्वेशन घेऊया. आता याचे पहिले पॉईंट 0,0 म्हणजे हा पॉईंट आहे 0,0. 0,0. दुसरा पॉईंट काय आपला 2, -5. एक्सवरती 2 आणि वायवरती 5. एक्सवरती 2 आणि वायवरती 5 म्हणजे हा पॉईंट. एक्सचा पॉईंट 2, वायचा पॉईंट 5 म्हणजे हा पॉईंट 2, 5. आणि तिसरा पॉईंट काय आपला -1, -5. -1 आहे एक्सवरती म्हणजे हा पॉईंट,
आणि -5 आहे वायवरती. 5/2 म्हणजे 2.5. 2.5 म्हणजे हा वाला पॉईंट. 5/2 म्हणजे 2.5 आला. /2 5चं डिवाइड 2 आणि मायनसमध्ये म्हणजे हा पॉईंट आणि -1 हा आणि हा पॉईंट म्हणजे हा आला 5 पॉईंट -1 -5/2. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. या तिघांना जोडून घ्यायचं. ओके, हे झालं. आता आपला हा इक्वेशन आहे 5x - 2y. 5x - 2y = 0. तर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आला. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन याचे पॉईंट पण सेमच आलेत. हेच आन्सर आहे. म्हणजे हे पॉईंट आहेत, याला आपण इथं लिहू घ्या P. पॉईंट आहे 1 आणि 5/2. हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला आपला.